नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा मालती त्या चिठ्ठीतील सर्व सत्य सर्वांसमोर सांगते तेव्हा आता विक्रांत खूप भडकतच शर्वरीला विचारतो की शर्वरी, हे खरं नाही ना? तेव्हा शर्वरी काही उत्तर देत नसते. तेव्हा विक्रांत तर इतका भडकतो, शर्वरी हे खरं आहे का, सांग, बोल पटकन. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे सर्व खरं आहे. आता खरं आहे म्हटल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठा प्रकारचा धक्का बसतो. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता शर्वरी खूप रडत असते. शर्वरी रडतच आता विक्रांतला जेव्हा त्याचा हात हातात घ्यायला जाते तर विक्रांत तिला धूर लोटतो. हे बघ, तू मला हात सुद्धा लावू नकोस, कारण तू माझ्याशी खोटं बोललीस. तेव्हा शर्वरी आता खूप रडत असते. शर्वरीने आता खोटं बोलून सगळ्यांच्या भावनांशी दुखावलेलं असतं. तेव्हा विक्रांत तिला म्हणतो की तू प्रेग्नेंट नाहीस. तर शर्वरी रडत म्हणते की हे बघ विक्रांत, अरे मी कधीही आई होऊ शकणार नाही, म्हणून हे सर्व मी नाटक केले. तेव्हा आता हे ऐकून सर्वांना शर्वरीचा आणखीन राग येतो आणि वाईट सुद्धा खूप वाटते की शर्वरीने आपल्याला इतके फसवले म्हणून. सर्वजण आता इतके नाराज असते. सर्वांचे चेहरे, आनंदाचे चेहरे आता शर्वरीचं हे सत्य ऐकून अगदी हिरमुसले जातात. शर्वरी रडतच पुन्हा आता विक्रांतला समजवायला जाते आणि त्याला हात लावते, परंतु विक्रांत मागे सरकतो आणि हात लावू नकोस मला म्हणून तो आता शर्वरीवर खूपच भडकतो. तेव्हा आता सुमित्रा रडतच शर्वरीला विचारते की शरू, अगं का तू ह्या चुकीच्या वाटेवर जायला निघाली होती? शर्वरी रडतच म्हणते की आई, अगं आईंनी माझं जीणं मुश्किल केलं होतं आणि तुला माहिती नाही की त्या मला बाळासाठी किती त्रास देत होत्या म्हणून. तेव्हा आता शर्वरीचे हे बोलणं ऐकून मालतीला तर लगेच राग येतो. मालती लगेच आता म्हणते की अरे वा, चोर तर चोर आणि वर शिरजोर. तेव्हा आता विक्रांत खूप रडत असतो. तेव्हा मालती म्हणते की काय मी त्रास दिला? आणि विक्रांत, तू ऐकतोस ना, मी त्रास दिला म्हणून येणे हे सर्व केले? बेशरम कुठली, आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्यापेक्षा तू तर मलाच वरचढ बोलती, माझ्यावरच उलटते आणि माझ्यावर आरोप करतेस का? अगं आम्हालाच फसवून तू दुसऱ्याचं बाळ आहे तर ते आमच्या माथी मारते. लाज कशी वाटत नाही तुला? आता शर्वरीला असे बोलल्यानंतर घरच्यांना वाईट वाटत असते. त्यानंतर मात्र आता लगेच मालती, शी 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 शी, अशी मुलगी सून म्हणून मिळण्यापेक्षा माझा मुलगा अविवाहित राहिलेला मला चालला असता. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा धक्का तर बसतो, परंतु ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर अगदी हसू येत असते. तिला आनंद होत असतो हे सर्व ऐकत असताना. शर्वरी मात्र रडत आता आईनं म्हणते की आई, हे बघा, प्लीज एकदा मला समजून घ्या, माझं ऐकून घ्या. तेव्हा आता मालती अगदी रागातच म्हणते की हे बघ, मला एकही शब्द तुझा ऐकून घ्यायचा नाही, कारण तुझं ऐकून घेण्यासारखी लायकीच नाही तुझी. केवळ नानासाहेबांचा आदर मी म्हणून तुझं सर्व काही ऐकून घेते आणि हे जे काही वागलीस ना ते सहन करते. तर मालती आता नानांना म्हणते की नानासाहेब, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. तेव्हा मात्र आता शर्वरीने जे काही केले त्यामुळे आता नानांनी तर खाली मान घातलेली असते. त्यांना कोणतंही आता एकही शब्द बोलण्यासाठी काहीच आता शर्वरीने ठेवलेले नसते, म्हणून नानांना शर्वरीचा सुद्धा राग येतो. ते खाली मान घालून उभे असतात आणि सुमित्रा रडत बिचारी आता हे सर्व ऐकत असते. शर्वरी रडतच आता नानांसमोर येते. नाना प्लीज मला माफ करा. नाना मात्र आता शर्वरीकडे ढोंगून सुद्धा बघत नाही. ते मात्र आपला चेहरा वळवतात आणि उभे राहतात. तर आता शर्वरी सुमित्रा समोर येते की आई मला सॉरी, माफ कर. परंतु सुमित्रा एकही ऐकून न घेता शर्वरीच्या सनकनी कानामागे देते, कारण सुमित्राला सुद्धा आता खूप राग आलेला असतो. परंतु बिचारे शर्वरीची यात काय चूक असते, कारण ऐश्वर्याने हे सर्व करण्यासाठी आता जे काही नाटक प्लॅन वगैरे केला तर त्यात शर्वरी भरडली गेलेली असते. सुमित्रा आता एका मागून आता 2-3 अशा शर्वरीच्या कानामागे देते. सुमित्रा आता म्हणते की हे पक्ष शरू, ह्या चुकीला माफी नाही. अगं तुला हे सर्व करताना आणि खोटं बोलताना लाज कशी वाटली नाही? अगं हे असले संस्कार आम्ही तुझ्यावर केले का? तेव्हा आता सर्वांना शर्वरीला मारल्यानंतर आजी, सारंग यांना वाईट वाटते, त्यांना धक्का बसतो, परंतु शर्वरी मात्र बिचारी सर्व सहन करत असते. ती आता खाली मान घालून रडतच आता सगळ्यांचं काही बोलणं आणि सगळ्यांचा मार ऐकून घेत असते, कारण तिच्या हातातून एक खूप मोठी चूक झाली हे तिला मान्य असते. तर मालती आता शरूला म्हणते की शर्वरी, आज तू जे काही वागलीस त्यामुळे काय अशी किंमत तुझ्या सासरच्या लोकांसमोर आमची राहिली बरं? अगं चुका तर तू करते,
खोटं तर तू बोलते, पण एक आई म्हणून शेवटी माझाच उद्धार होणार. विक्रांत आता अगदी शांत रडत असतो. त्याला आता हे सुद्धा पटलेले नाही, त्याच्या जिव्हारी लागलेले असते. शर्वरी आज त्याच्याबरोबर इतकं मोठं खोटं तिने विक्रांतपासून लपवलेलं असतं. सुमित्रा म्हणते की हे बघ, हे सर्व करून शरू तू आज आमचं नाव खराब केले. अगं तुला इतका त्रास होत होता, मग तू का माझ्याशी बोलली नाही? तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्या मध्ये तेल घालणारी आणि मुद्दाम भांडण वाढवणारी लगेच आता हे सर्व जानकीवर आरोप करायला सुरुवात करते. कारण जानकी सुद्धा यामध्ये सामील आहे हे सर्वांसमोर दाखवण्यासाठी ती लगेच म्हणते की हो ना, आई कमालच झाली यांची. आणि जानकी वहिनींना सुद्धा हे सर्व माहिती होते, तरी सुद्धा त्यांनी हे सर्वांपासून का लपवले असेल? मग यात चूक जानकी वहिनींची. तेव्हा तिला साथ देणारी आजी लगेच म्हणते की हो ना, जानकीने तर आपल्याला हे सर्व सांगायला हवे होते. त्यामुळे आहे कुठे ती जानकी? नेहमी कायम ती पुढे पुढे करत असते, परंतु आता मात्र कुठे गेली? आहे कुठे ती जानकी? तेव्हा आता सारंग सुद्धा ऐश्वर्याची बाजू घेणारा असतो. सारंग लगेच म्हणतो की नाना, अहो आता बोला की जानकी बहिणीची यात चूक झाली की नाही? मग आता का गप्प बसलात? बोला ना. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा रागावलेली असते. सुमित्रा म्हणते की हो, येऊन दे जानकीला, मी तिला सुद्धा जाब विचारते. तर मालती आता खूप जोरात ओरडते, बंद करा तुमची ही नाटकं, कारण त्याचा काही उपयोग नाही होणार. तेव्हा आता शर्वरी लगेच दचकन घाबरते. मालती म्हणते की हे बघा, जर तुम्हाला तुमच्या सुनेशी जे काही बोलायचे असेल ते तुमचं तुम्ही बोला, परंतु आता मात्र यापुढे मला माझ्या सुनेचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आता हा माझा निर्णय आहे की शर्वरीचं तोंड सुद्धा आम्ही बघणार नाही. तेव्हा आता मालतीचा हा निर्णय ऐकून शर्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला असं वाटतं की खरंच आपण खूप मोठी चूक केली. मालती आता स्पष्ट शब्दात आता सर्वांना म्हणते की तुमच्या मुलीला तुमच्या जवळच ठेवून घ्या. दुसऱ्या कुणाचं तरी बाळ ती आमच्या माथी मारत होती. आता शर्वरीला ठेवून घ्या म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. सर्वजण तोंडाला हात लावतात. विक्रांत बिचारा मात्र शांत रडत असतो. मालती पुढे म्हणते की आता शर्वरीला यापुढे आमच्या घरामध्ये जागा नाही. तेव्हा मात्र आता मालती विक्रांतला म्हणते की विक्रांत चल घरी, परंतु आता शर्वरी रडतच हात जोडते. हे बघा आई, प्लीज असे करू नका, आमची ताटातूट करू नका, आम्ही काही चूक केलेली नाही. आणि तेवढ्यात जानकी आता त्या ज्योतिकाला ऋषिकेश बरोबर घेऊन येते. आणि आता ऋषिकेश, जानकी आणि ती ज्योतिका जेव्हा आत येतात तेव्हा आता हे सर्व काही जानकीच्या कानावर पडलेले असते. जानकीला हे सर्व पाहून आता धक्का बसतो. जानकी म्हणते की हे बघा, थांबा, असे ती जोरात ओरडते. सर्वजण आता जानकीकडे बघत असतात, परंतु आता ज्योतिकाला बघून मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत जो काही खुललेला चेहरा आहे तो पूर्णपणे फिका पडतो. जानकी आता रागाने जेव्हा आत येते तर आता त्या ज्योतिकाला अगदी जोरात ढकलून देते सर्वांच्या पायाशी. आता सर्वजण ज्योतिकाकडे बघत असतात आणि शर्वरी सुद्धा आता ज्योतिकाकडे जेव्हा बघते तर तिला धक्का बसतो. परंतु आता ऐश्वर्याची तर बत्ती गुल झालेली असते. आता सुमित्रा ओरडते की अगं जानकी, हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा आता जानकी ज्योतिकाकडे बोट दाखवत म्हणते की इने आपल्याला फसवले आई. ना ही बाई प्रेग्नेंट होती आणि ना ती आपल्याला बाळ देणार होती. तेव्हा हे ऐकून शर्वरीला तर धक्काच बसतो. ज्योतिका रडतच आता ऐश्वर्याकडे बघत असते. तर जानकी पुढे म्हणते की इने हे सर्व नाटक का केलं? तर केवळ पैशासाठी, आणि ते कुणाच्या सांगण्यावरून केले तर ते आत्ताच आपल्याला कळेल, असे जानकी आता ऐश्वर्याकडे बघत म्हणते. तेव्हा आता हे ऐकून सर्वांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. परंतु ऐश्वर्या आता तिची बोलती तर बंदच होते. जानकी आणि ऋषिकेश आता ऐश्वर्याकडे रागाने बघत आता सर्वांसमोर हे सांगत असतात. तेव्हा आता मालती लगेच जानकीला म्हणते की हे बघ आलीस का, खोटारड्यांच्या पंक्तीमध्ये फक्त तुझीच उणीव होती. आणि काय ग, काय म्हणणं आहे की तुझं ही मुलगी तुम्हाला बाळ देणार होती आणि तिने तुम्हाला फसवलं म्हणून? आणि शर्वरीकडे बोट दाखवत म्हणते की मग ही की जी गरोदरपणाचं नाटक करते तिची यात काहीच चूक नाही, असं तुला म्हणायचं आहे का? किंवा तुझी सुद्धा चूक नाही का? तेव्हा आता जानकी हे सर्व ऐकून घेते आणि मालतीला म्हणते की काकू, हे बघा, यात शर्वरी वंश आणि माझी चूक नाही असे आम्ही म्हणलो सुद्धा नाही, पण सगळ्यामध्ये मोठी चूक हिची आहे, म्हणून ज्योतिकाकडे ती बोट दाखवत हे सर्व बोलते. तर ज्योतिका आता रडत असते. जानकी आता ज्योतिका जवळ येते आणि तिच्याकडे बोट दाखवत म्हणते की खोटेपणाची सुरुवात तर ह्या मुलीपासून झाली, हीच आहे ती ज्योतिका. तेव्हा आता सर्वजण ज्योतिकाकडे बघत असतात. तर मालती म्हणते की ज्योतिका, आणि मालतीच्या हातामध्ये जे काही ज्योतिकाने पत्र लिहून दिलेले असते तर ते पत्र असते. तर आता लगेच मालती ते पत्र दाखवते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे पत्र खरं आहे.
तर जानकी आता ते पत्राकडे बघत असते, पण तरी सुद्धा जानकी अगं निर्लज्जपणामुळे तू ही बाई घरी घेऊन आली आणि या बाईला समोर दाखवून तुला आणखीन काय असं सांगायचं आहे बरं? त्याने तुमचा जो काही खोटेपणा आहे तर तो खरा होत नाही. तू कितीही काही सांगितले तरी चूक मात्र तुमची झालेली आहे आणि खोटं तुम्ही वागलात ते काही यामुळे सिद्ध नाही होऊ शकत. अगं उलट तुम्ही तर हिच्या मदतीने आम्हाला जे काही खोटं बोललात आणि आमच्याशी खोटं बोलून आम्हाला फसवले हे मात्र सिद्ध होते. म्हणजे हेच बघा की 9 महिन्यानंतर ही बाई आता हिचं जे काही बाळ आहे तर जानकी आणि शर्वरीला ते विकणार होती आणि जे हिचं विकत घेतलेलं बाळ आहे तर ते स्वतः शर्वरीचे बाळ समजून ते बाळ त्या आपल्याला दाखवणार होत्या. म्हणजे बघा आपल्याशी ते किती खोटं वागत होत्या. शर्वरीला मात्र अगदी वाईट वाटते. ती अगदी डोळे झाकून रडत असते. तिला आता हे सर्व सहन होत नाही. आपण खरंच घरच्यांना फसवले हे तिला मान्य असते. तेव्हा आता मालती जानकीला म्हणते की हो की नाही जानकी, अगं कुठलं बाळ आणि बरोबर आहे ना मी जे काही बोलते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की अहो मालती काकू कुठलं बाळ, अहो ह्या मुलीने तर आपल्या शर्वरी वंशाला फसवले. ती प्रेग्नेंट नव्हती तरी सुद्धा तिने पैसे घेण्यासाठी हे सर्व नाटक करून शर्वरी वंशाला आणि मला फसवले. ना ती आपल्याला बाळ देणार होती आणि ना तिचा कोणता प्रियकर होता. खोटं सगळं काही खोटं होतं. तेव्हा आता शर्वरी जेव्हा हे ऐकते तेव्हा मात्र आता तिला ज्योतिकाचा खूपच राग येतो. ज्योतिका मात्र आता खाली मान घालून रडत असते. परंतु ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती. जर ज्योतिकाने आपले नाव घेतले तर मात्र काही खरं नाही. म्हणून तिचे थरथर हातपाय कापायला सुरुवात होते. तेव्हा आता जानकी शर्वरी जवळ येते आणि शर्वरीला म्हणते की वंश हे बघा, मी तुम्हाला इतकं सांगत होते की तुम्ही या बाईवर विश्वास ठेवू नका म्हणून. ही मुलगी आपल्याला फसवेल, काहीतरी नक्की गडबड आहे. मी तुम्हाला सांगत होते. बघा ना मग तुम्ही हिचं खरं रूप. ही बाई फक्त तुमच्याकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न करत होती शर्वरी वंश. तेव्हा आता हे ऐकून मात्र शर्वरीला चक्कर येते. शर्वरी चक्कर येऊन अगदी खाली बसते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की वंश आता सर्वजण खूप घाबरतात. परंतु ऐश्वर्या लगेच तेथून पळ काढते, घराच्या बाहेर जाते. तर नाना म्हणतात की 1 मिनिट जानकी, हे सगळं काय सुरू आहे ते आम्हाला कळायलाच पाहिजे. तेव्हा आता जानकी रडतच नानांजवळ हे सर्व सांगायला येते आणि नानांना म्हणते की हे बघा नाना, बाळ होत नाही म्हणून शर्वरी वंश खूप खचल्या होत्या, टेन्शनमध्ये होत्या. त्यांना दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. म्हणून नाना, मी त्यांना देवळात अगदी हे व्रत करण्यासाठी घेऊन गेले होते आणि जेव्हा आम्ही देवळामध्ये गेलो होतो आमची व्रत हे शर्वरी वंशाच्या फेऱ्या सुरूच होत्या. परंतु तेथे मात्र ही बाई आम्हाला तेथे दिसली. ही बाई तेथे आली होती. तेव्हा मात्र ही बाई तेथे जीव देण्याचं नाटक करत होते. परंतु आम्हाला तर असे वाटले ती खरंच जीव देत होती म्हणून. तेव्हा आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार घरच्यांना सांगत असते आणि तरी सुद्धा मी शर्वरी वंशाला खूप काही समजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शर्वरी वंश अगदी ऐकायला तयार नव्हत्या. मी शर्वरी वंशाला स्पष्ट शब्दात सांगितले होते की मी तुम्हाला साथ नाही देऊ शकत. तेव्हा आता शर्वरी वंशाने मला धमक्या दिल्यात की मी जगून तरी काय करू, मी मेलेली बरी राहील. म्हणून त्यांनी जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न देवळामध्ये केला होता. आता जानकी सगळं काही घडलेला प्रकार व्यवस्थितरित्या सांगत असते की माझं मन नव्हतं हे सर्व करण्यासाठी, परंतु शर्वरी वंशांच्या जीवासाठी मला हे सर्व ऐकून घ्यावे लागले. आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांना एक खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसतो आणि शर्वरीच्या जीवासाठी मला हे सर्व ऐकून घ्यावे लागले. आता जानकी सर्वांना एक एक सगळं काही सांगत असते. तेव्हा आता हे सर्व सांगितल्यानंतर जानकी पुढे म्हणते की हे बघा, आपल्याला वाटत असतं जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याची गरज लागते. परंतु हे बघा, जगण्यासाठी आणखीन एका गोष्टीची गरज लागते, ती गोष्ट म्हणजे आशा. तेव्हा आता सर्वजण जानकीकडे पाहायला सुरुवात करतात. जानकी बिचारी रडत आता हे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते. जानकी पुढे म्हणते की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडेल अशी वाटण्याची जी आशा असते, ती आशा जर कुठल्याही माणसामध्ये नसेल तर कसं तो आयुष्य जगणार म्हणून, आणि कशा पद्धतीत हे सर्व जगणार बरं. काहीच जर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत नसेल आणि चांगलं घडण्यासाठी जी काही आशा असते तर मात्र, आणि काही चांगलं घडेल अशी आशा मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये शिल्लक नसेल तर माणसाचं जगणं ही मुश्किल असते. आणि हेच आपल्या शर्वरी वंशासोबत झाले. आपण सुद्धा आई व्हावं, आपल्या कुशीत सुद्धा एक छान असं गोंडस बाळ असावं असे स्वप्न आता आपल्या शर्वरी वंश सुद्धा बघत होत्या. अशी आशा त्यांच्या मनामध्ये होते आणि प्रत्येक आईचं ते स्वप्न असतं की आपल्याला एक बाळ असावं म्हणून. आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं अगदी एक म्हणजे बघितलेलं स्वप्न असतं आणि देवाने दिलेलं ते एक वरदान असतं. आई होणं हे इतकं सुखी जीवन असते. परंतु शर्वरी वंशाच्या जीवन
जीवनामध्ये मात्र हा आनंद यायला कोणताही मार्ग नाही अशी आशा मात्र आता आपल्या शर्वरी वंशाची संपलेली होती। आणि जानकी आता मालतीकडे बघत ते म्हणते की असतात काही असे लोक की हे सर्व समजून घेत नाही म्हणून। आणि हो मालती काकू, या सगळ्याला तुम्ही कुठेतरी कारणीभूत सुद्धा आहात। शर्वरी वंश आई होऊ शकत नाही याची जाणीव तुम्ही क्षणोक्षणी त्यांना करून देत होत्यात। तुमच्या टोमण्यांनी आणि तुमच्या वाटेल तशा अशा बोलण्याने त्यांची आशा मात्र हळूहळू अगदी मावळायला लागली होती। त्यांच्या मनात जे काही आता हे म्हणजे भीतीचं वातावरण एक निर्माण झाले होते की कुठेतरी तुम्ही विक्रांत भाऊजींना त्यांच्यापासून दूर करतान, म्हणून विक्रांत भाऊजींपासून दूर न जाण्यासाठी केवळ एक आई होण्यासाठी शर्वरी वंशाला हे पाऊल उचलावं लागलं। काकू, तुम्ही जे काही शर्वरी वंशासोबत वागलात ना, त्यामुळे शर्वरी वंशाला शेवटी हे असं पाऊल उचलावे लागले। शर्वरी वंशाला त्यावेळेस असे वाटले की एकदा बाळ आपल्या हातात आले तर ह्या सर्व गोष्टीपासून आपला सुटकारा होईल। आणि रडतच जानकी आता वंशाला म्हणते की वंश, अहो इतकं सोपं नसतं, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा आता मालतीला तर खूपच राग येतो। मालती म्हणते की वा वा वा, म्हणजे आता जे काही चुका तुम्ही केल्या परंतु त्याचं खापर तू माझ्यावर फोडते आणि चुका मात्र आता माझ्या दाखवतेस। आणि तुमच्या या चुकाचं खापर तुम्ही माझ्या माथी फोडायचं नाही, एकदा सांगून ठेवते, माझ्या चुका काढू नकोस। तुम्ही दोघींनी जी चूक केली ना, फार मोठी चूक केलेली आहे, एक घोड चूक केलेली आहे। तेव्हा आता जानकी म्हणते की हो काकू, आम्ही खूप काही चुका केल्या, परंतु बहुतेक चुका ह्या ना अगदी लपवाछपी करण्यातच होत असतात। आणि शर्वरी वंशाला लपवाछपी करावी लागली ते केवळ तुमच्यामुळे। एक आई त्या होऊ शकल्या नाही याचा प्रेशर तुम्ही त्यांच्यावर म्हणजे टाकला आणि काही केल्या त्यांना बाळ व्हावं यासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचलले, म्हणून केवळ तुमच्या दबावामुळे त्यांना असे वागण्याची वेळ आली होती। आणि हे बघा काकू, त्यात तुमची सुद्धा चूक आहे की काकू तुम्ही त्यांना प्रेशराईज केलं। आणि हे बघा, जे काही झाले त्यात फक्त शर्वरी वंशाची चूक नाही तर आपण सगळेजण दोषी आहोत, आपण सगळे दोषी आहोत। आणि हे बघा, हे मी का लपवून ठेवले, कारण शर्वरी वंश स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील म्हणून, त्यामुळे मला हे सर्व सगळ्यांपासून लपून ठेवावे लागले। कारण त्यांच्यावर जे काही आता प्रेशर आणि टेन्शन होते तर ते टेन्शन आणि प्रेशर होते म्हणून त्यांनी जीवाचं काहीतरी बरं वाईट तर केलेच असते। आणि हे बघा, आपला समाज खरंच कसा असतो, बाईला मूल होत नाही म्हणून मात्र आपला समाज फक्त बाईला नाव ठेवत असतो, तिला दोषी मानत असतो, यातमध्ये बाईची चूक आहे असं समाज मात्र आपला हा प्रत्येक स्त्रीला दाखवत असतो। बाईचं बाई पण नाकारलं जातं आणि अशा कितीतरी बायका आहे तर त्यांच्या हातातून मूल काढून घेतलं जातं आणि अशा कितीतरी बायका आहे की त्यांना मूल सुद्धा होत नाही। अशा बाईला कायम वारंवार अगदी टोमणे देऊन बोलले जाते। डोहाळे जेवण, जे काही बारशाचे कार्यक्रम आहेत, अशा अनेक कार्यक्रमामध्ये अशा बाईंना टोमणे देऊन अगदी तेथे बोलावलं सुद्धा जात नाही, तेथे गेल्यानंतर त्यांचा अपमान केला जातो। असा आपला समाज आहे, असा आपला प्रत्येक समाज आपल्या बाईला हिणवत असतो। ज्या बाईंना मूल होत नाही त्या बाईला खूप काही त्रास या समाजाचा सहन करावा लागतो। की आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सर्वांना परत सांगत असते की हे बघा, वाईट आहे, सर्व काही वाईट आहे, फक्त 9 महिने आपल्या पोटात बाळ वाढवणे म्हणजे आई पण नव्हे, ते कधी बहिणीच्या रूपात तर कधी नंदेच्या रूपात, कधी जावेच्या रूपात आणि कधी सासूच्या, कधी आईच्या रूपात आणि कधी मैत्रिणीच्या रूपामध्ये। आई पण हे कुठल्याही रूपात समोर येऊ शकतं, फक्त ते आपण ठरवायला पाहिजे। आणि हे बघा कसं असतं, एकतर अगोदर मुलीला तिचं लग्न होईल की नाही याचे टेन्शन असते आणि एकदा लग्न झाले तर त्यानंतर आपल्याला मूल होतं की नाही याचं टेन्शन असते। आणि एकदा मूल जर झाले म्हणजे अगोदर जर मुलगी झाली तर नंतर मुलगा होईल की नाही याचे टेन्शन असते। त्यामुळे सगळे धोंडे फक्त बाईनेच गळ्यात बांधून घ्यायचे का, प्रत्येक टेन्शन बाईनेच आता सहन करायचं। आणि मालतीकडे बघत आता जानकी खूप छान उत्तर देते की आई पण खरंच खूप सुंदर असतं, आपल्या प्रत्येकीच्या वागण्या बोलण्यात ते आई पण असतं, परंतु ते आपण समजून घेत नसतो, याची मात्र मला खंत वाटते। तेव्हा आता जानकीने इतक्या मस्त शब्दात हे सर्व वर्णन आईचं सांगितलेले असते, तेव्हा आता सर्वांना जानकीचं हे म्हणणं पटते। तेव्हा आता शर्वरी खूप रडत असते तर जानकी आता शर्वरीला धरते आणि तिला समजावते। त्यानंतर आता ऐश्वर्या ही घराच्या बाहेर आलेली असते, एकतर तिला खूप टेन्शन येते आणि ती आता या ज्योतिकामुळे आता माझ्या सगळ्या प्लॅनची तर माती झाली म्हणून ती आता फोन करते आणि ती कुणाला तरी फोन करून आता म्हणते की इकडे आशीर्वाद बंगल्यावर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इकडे ये। आणि जो काही त्यांचा पुढचा प्लॅन आहे ऐश्वर्याचा ठरलेला
तो सर्व काही आता ऐश्वर्या त्या कोण आहे तर त्याला सांगते आणि त्याला इकडे यायला सांगते। ऐश्वर्यावर आता हे सर्व यायला नको म्हणून आता ती पुढच्या प्लॅनची तयारी करते। तेव्हा आता मालतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं। मालती आता जानकीला म्हणते की जानकी, अगं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या बोलायला खरंच खूप मोठ्या मोठ्या वाटतात ग। हे सगळं मला मान्य आहे आई, पण हे फक्त मूल जन्माला घालण्यात नसतं, त्यामुळे म्हणून तुम्ही असं उजळ माथ्याने तुमचा हा खोटेपणा मिरू शकत नाही ना जानकी। म्हणजे हे बघ, तुम्ही सुद्धा जे काही खोटेपणा केलात तर तो सुद्धा आम्हाला मान्य नाही। तुम्ही स्वतःला सुद्धा दोषी मानलंच पाहिजे। सगळं काही चुकीचे खापर तुम्ही आमच्यावर नाही फोडू शकत। जो खोटेपणा करून तुम्ही आम्हाला फसवलं ते सुद्धा आम्ही नाही सहन करू शकत। आमच्या भावनांशी तुम्ही खेळलात, त्यामुळे तुम्ही फक्त माझ्याच नाही, अगं विक्रांतच्या, सुमित्रा ताईंच्या, नानासाहेबांच्या सुद्धा भावनांशी खेळ केलात। आमची मनं तुम्ही दुखावलीत। लक्षात येते ना जानकी मी तुला काय म्हणते ते? शर्वरी तर अगदी खाली मान घालून खूप रडत असते आणि ज्योतिका सुद्धा तिला तिच्या चुकीची खरंच आता लाज वाटत असते, ती सुद्धा रडत असते। तेव्हा आता जे काही आता मालती हे सर्व बोलत आहे तर ऋषिकेश मालती काकूंकडे बघत असतो आणि सुमित्रा ताई सुद्धा आता खाली मान घालून उभ्या असतात। नानांच्या सुद्धा तोंडातून आता एकही शब्द निघत नसतो, नक्की काय बोलू हे सुद्धा नानांना काही समजत नाही। जानकी आता मालती काकूंना अगदी सर्व काही आणखीन समजून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु मालती काकू आता ऐकून घ्यायला तयार नसतात। त्या जानकीला अगदी हात इशारा करून शांत राहायला सांगतात आणि आता मालती स्पष्ट शब्दात शर्वरीला म्हणते की शर्वरी, हे बघ, तू जी काही चूक केली त्यासाठी मी तुला कधीही माफ नाही करू शकत, कधीच नाही। तर जानकी म्हणते की काकू हे बघा, ऐकून घ्या। परंतु मालती आता खूपच भडकलेली असते। मालकी ती आता ज्योतिकाकडे बोट दाखवत म्हणते की या मुलीला तर कधीच माफ करायला नको, तिला तिच्या अशा वागण्याने पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे। पोलीस म्हणल्यानंतर आता ज्योतिका लगेच थांबते तर ऋषिकेश म्हणतो की नाही काकू, थांबा तुम्ही। तिला पोलिसांच्या ताब्यात देण्या अगोदर इने हे सर्व का केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केले, कशासाठी केले, हे आपण सगळं काही जाणून घ्यायला हवं। तेव्हा आता ज्योतिका लगेच आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांकडे बघत असते तर जानकी ज्योतिकाकडे बघत असते। जानकी आता ज्योतिकाला समोर येते आणि तिला विचारणार असते की हे सर्व तू कुणाच्या सांगण्यावरून केले। तेव्हा आता सत्याचा जो काही उलगडा आहे तो ज्योतिका आता करणार असते। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जे काही ऋषिकेश म्हणलेला असतो की ज्योतिकाला आता हे सर्व विचारायला हवे, तेव्हा जानकी त्या सगळ्या सत्याचा जाब विचारण्यासाठी ज्योतिका समोर येते। ज्योतिकाला विचारते की काय ग, तुला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते, कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व कृत्य तू केले आणि आम्हाला सुद्धा फसवले, बोल ज्योतिका, तू हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून केले? तर ज्योतिका आता काही उत्तर देत नसते। ऐश्वर्या तर अगदी घाबरूनच राहते। ज्योतिका खूप रडत असते तर सुमित्रा म्हणते की जानकी, ती असं उत्तर नाही देणार, तिला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवे। तेव्हा आता ज्योतिका पोलीस म्हणल्यानंतर खूपच घाबरते आणि सर्वांसमोर हात जोडत म्हणते की मी तुम्हाला सर्व काही खरं आहे तर ते खरं सांगते, तुम्ही प्लीज मला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊ नका। तेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो। तिला आता भीती वाटत असते की ज्योतिका आपलं नाव घेते की काय आणि आपल्याला ओळखते की काय, कारण आता ऐश्वर्या तर तिला भेटलेलीच असते। तर आता जानकी तिला पुन्हा विचारते की अगं ज्योतिका, तू हे कोणाच्या सांगण्यावरून केले? ऐश्वर्या आता इतकी घाबरते। ऐश्वर्या ज्योतिकाकडे बघत असते। तेव्हा आता ज्योतिका हे कोणाच्या सांगण्यावरून केले हे सर्व काही पोलिसांच्या धाकाने आणि घाबरून ती आता सांगायला सुरुवात करते। तेव्हा मित्रांनो, आता ज्योतिका ही ऐश्वर्याचं नाव घेणार का? ऐश्वर्याने हे सर्व करण्यासाठी तिला सांगितले होते हे आता जानकी समोर ज्योतिका कसं कबूल करते आणि ऐश्वर्याचा पर्दाफाश कसा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।